Good evening, everyone. How are you all? I am here with Grow English with my new upcoming channel. I hope you will like it and it will become a very useful platform to you. Why should I speak? Why should I speak English? Who can speak English? What are the problems in English? This platform can helpful for me. And what we are giving in upcoming things. या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजेच ग्रो इंग्लिश. Why should I learn? It is a need of society, need of generation, need of our world. And this world want now English things, speaking English persons everywhere. प्रत्येक ठिकाणी याची गरज आहे. म्हणून आज आता या क्षणापासून त्याची सुरुवात करू. कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय हो जाएगा, बहुरी करेगा कब. आजच्या क्षणापासून आपण सुरुवात करूया आणि इंग्लिश मधले माहिर व्यक्ती बनूया. असा एकही व्यक्ती नाही की जो काही करू शकणार नाही. विवेकानंद सेड, इफ एनीवन कॅन डू एनी वर्क, डेफिनेटली second person also can do that work. It is a confirmed thing. You also can. And just be confident about yourself. I can. We can. And this platform will give you so many things to help you in English. Why should I learn? माझ्या मुलांसाठी मला शिकायचंय, जे इंग्रजी माध्यमात शिकतात. वाय शुड आय लर्न? मला इंटरव्ह्यू मध्ये सर्वात उत्कृष्ट इंटरव्ह्यू द्यायचा आहे, म्हणून मला शिकायचंय. वाय शुड आय लर्न? कारण मला इंग्लिश गोष्टी सुद्धा समजल्या पाहिजेत. जगाच्या तुलनेमध्ये आज चाललेल्या स्पर्धेमध्ये मला टिकायचंय. अशा अनेक गोष्टीची कारणं जर लक्षात घेतली तर इंग्लिश इज व्हेरी इम्पॉर्टंट असं आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून या माध्यमातून आजपासून मी तुमच्या सेवेमध्ये तुमच्यासाठी सादर करत आहे ग्रो इंग्लिश प्लॅटफॉर्म. नेक्स्ट थिंग, हाऊ कॅन आय लर्न? हाऊ कॅन आय लर्न? मी कसा शिकू शकतो? Small tricks are very useful in English. I want to give confidence to you. All of you, my dear friends, already we know English. Don't hesitate. Don't be confused. Don't be misunderstandable. Many things we know already in English. आपल्याला सर्व बऱ्याच गोष्टी माहित आहेत. फक्त आत्मविश्वास नाही, फक्त भीती वाटते. अनेक जणांनी निर्माण केलेल्या प्रश्नांमुळे मी करण्याचं राहून जातो आणि मनातल्या त्या शंकेमुळे आज मला इंग्लिश येत नाही. आज मी त्याच्यावरती ओव्हरकम करू शकतो आणि मी लर्न करू शकतो, इंग्लिश शिकू शकतो. कुणीही असा, शाळेतील विद्यार्थी ग्रामर परफेक्ट बनण्यासाठी इथे उपयोग होईल. गृहिणी असाल तर मुलांचं शिक्षण घेण्यासाठी उपयोग होईल. जर तुम्ही कंपनीत काम करत असाल तर त्या कंपनीमधले सर्व कामे व्यवस्थित करण्यासाठी तुम्हाला इंग्रजीची मदत होईल. जर तुम्ही एखादं क्लरिकल वर्क करत असाल तर ईमेल लिहिणे, लेटर रायटिंग लिहिणे, एसे रायटिंग करणे, एखाद्याला व्यवस्थित व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवणे, यासाठी तुम्हाला इंग्रजीची मदत होईल.
आणि पुढचा व्यक्ती तुम्हाला इंग्रजी येते म्हणून तुम्हाला आदराने सुद्धा विचारेल. यासाठी आपल्याला इंग्लिश शिकणं गरजेचं आहे. दॅट्स वाय वी हॅव टू लर्न इंग्लिश. व्हॉट वी विल बिकम? प्रॉब्लेम्स इन इंग्लिश. नाउ प्रॉब्लेम्स इन इंग्लिश. व्हॉट आर द प्रॉब्लेम्स? हाऊ कॅन वी ओव्हरकम दॅट प्रॉब्लेम्स? Problems are more. We don't have time. First problem. To learn something. काहीतरी शिकण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये. तो वेळ तुम्हाला द्यायचा आहे. नक्कीच तुम्ही शिकू शकणार आहात. नथिंग इज इम्पॉसिबल. काहीही अशक्य नाही. सर्व शक्य आहे. वयाच्या 90व्या वर्षी किर्लोस्कर यांनी कम्प्युटर शिकलं, तर आपण या वयामध्ये ते का नाही करू शकणार? विद्यार्थी आहात तर नक्कीच येईल. गृहिणी आहात तरीही येईल. जर कंपनीमध्ये किंवा कुठेही इतरस्त काम करत आहात तरीही इंग्लिश येणार. आणि त्यातून वेळ काढत काढत आपण जर लर्न केलं तर नक्कीच हे जमणार. 101% guarantee from my side. Your efforts, your questions, and I am a solution on that one. मी त्यावरचं सोल्युशन असेल. तुमचा प्रॉब्लेम काही असो, मी तुम्हाला मदत करेन. आणि नक्की तुम्ही इंग्लिशमध्ये चांगले स्पीकर, रीडर आणि अंडरस्टँड करणारी व्यक्ती व्हाल, यात शंका ठेवू नका. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय ग्रो इंग्लिश माध्यमातून. ग्रो इंग्लिश माध्यमातून इंग्रजीचा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म. तर हे सगळं आज आपण करणार आहोत. आजपासून सर्व पाहणार आहोत. त्याच्यानंतर इज इट युजफुल प्लॅटफॉर्म? अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न असेल. आतापर्यंत मी इंग्लिश वाचलं, अभ्यास केला, इंग्रजी पुस्तके अभ्यासली, स्पोकन इंग्लिशची पुस्तके आणली, पण मी इंग्रजी अजूनही बोलता येत मला नाही. मग काय करणार? हा युट्यूबचा किंवा एखाद्या चॅनलचं माध्यम माझ्यासाठी युजफुल असेल का? इज इट युजफुल प्लॅटफॉर्म? हे प्लॅटफॉर्म माझ्यासाठी युजफुल आहे का? येस. अकॉर्डिंग टू द एज, it is only a useful platform to grow any knowledge. Why not English? मग इंग्लिश का असू शकणार नाही? इंग्लिश ही ते इंग्लिश सुद्धा आपण या माध्यमातून वन ऑफ द बेस्ट वी कॅन मेक अँड वी कॅन गेट अ कॉन्फिडन्स थ्रू दिस ऑल थिंग्स. विश्वास ठेवा आणि विश्वासातून इंग्रजी शिका. मेक अ ब्लास्ट ऑफ इंग्लिश. Just you give some time for me. Okay? Next, our support and upcoming programs. Today is my first video. Whatever the problems are there, whatever you face, what you want the support, grammatical support you want, essay writing support you want, curriculum syllabus you cannot understand. You can't speak. You hesitate while speaking. असे अनेक क्वेश्चन्स आहेत. या सर्व क्वेश्चन्स वरती एकच उपाय आहे. आय एम ओनली अ सपोर्टर. आय एम गिव्हिंग अ सपोर्ट टू यू. आय एम गिव्हिंग अ सर्व्हिस टू यू ॲज अ सपोर्टर. जस्ट यू नोट डाऊन दिस नंबर. Just you note down this number. Through this number you will get each and every solution. Through this channel you will get each and every idea cleared. Grammatical questions, sentence making. How can I use any word in English? How can I make my sentence correct? This all solutions are there with us. That's why our support is there. And this
many upcoming programs which are helpful for you. That one are there. Today is just an introduction. From tomorrow onwards, we are making a blast of English, and I want your support. From my side, I am giving a support. Similarly, from your side, I want a support. That's why just you now, this minute, you just subscribe this channel, grow English, and be a English speaker, good English speaker. If you know Marathi, definitely you can speak English. मराठी येते, इंग्रजी येणारच, येईलच, शंकाच ठेवू नका. हा विश्वास देतोय आणि विश्वास नक्कीच साध्य झाल्याशिवाय राहणार नाही. सो just subscribe this channel. If you like, then the like button दाबा आणि like करा. Thank you everyone. Goodbye, good night and bye.